नमस्कार मंडळी, कशा असतात? बरे बरे माझी व्हिडिओ बघत राहा तुम्ही. मधुर आणि मधुर जाधव ब्लॉग यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करत आहे. तर आता आपण जातो हिंडगावला. रवळनाथ दशावतार नाट्यमंदिर जांभरे यांचं नाटक होणारा शिवजयंतीनिमित्त हिंडगावला फाटोगाडीमध्ये. तर जाऊया आपण. तर आपण आता मामा असत, मामा पण नाटकमध्ये काम करणार आहेत. तर चला जाऊया आता आपण फाटोगाडी. गाडी येता जांभरेवरनं, ही बघा इली पण गाडी. चला जाऊया. तर मंडळी आपण पोचलेलो असू हिंडगावमधील फाटोगाडीमध्ये. ही शिवजयंती चालू आहे त्यांची. तर मंडळी हे बघू शकता आपलं गौरव नारद काम करणार आहे. तर मंडळी गौरव नारद काम करणारा. नंतर बघूया तयार झालो का कसं दिसता. आता बघून घ्या बिफोर आफ्टर. आपण जेवण्यासाठी आम्ही बघ कशी बनवली जोडी इकडेच आहे. मंडळी मस्तपैकी जेवलो वगैरे आणि आता हे दिल्याने त्यांना जागा रंगण्यासाठी. तर थोड्याच वेळात आता रंगतले. तर मंडळी बघू शकतात रंग चालू केल्याने. तर मंडळी दशावतार आपले मस्तपैकी तयार झालेले आहेत. आपली गौरव डार्लिंग बघू शकतात. आता आरत होतली काय नाही मस्त. हॅलो हॅलो. आता नाटक चालू होणार आहे आणि आपण बसलेलो असं खुर्ची घेऊन म्हणूनच होऊ शकतात. ही सगळी लोक आहेत. शुभाने मंगलाच्या तऱ्हेचा आशीर्वाद, शुभाने मंगलाच्या तऱ्हेचा आशीर्वाद. घेऊन जन्म मथुरेसी, घेऊन जन्म मथुरेसी द्वारका वसविली, घेऊन जन्म मथुरेसी द्वारका वसविली. याला कारण का असेल? याला कारण जर कोणी असेल ते म्हणजे आमचे मामा, म्हणजे कंस मामा होय. त्या कंस मामाने ज्या वेळेला आमचा जन्म झाला त्या दिनापासून कंस मामाने आमच्यावर अनेक असे असुर सुटले. जय जयकार आणि जय जयकार, जय जयकार. या बलराम दादाचा जय जयकार असो, बलराम दादाचा जय जयकार असो. हे
अंतःकरणी कदम होतात, क्षणभर का होईना आमच्या काळाची कृष्णा शांत होते. आणि का बरं नाही, या 56 कोटी यादवांचा शास्ता म्हणून या द्वारकेच्या न्याय दरबारी हा दरबार परिणामदाता वावरतोय खरा. लेकरी अंकुश आणि लगाम ही राजकारणाची सूत्र देवकी वहिनीच्या महाली मी विश्रांतीसाठी चाललोय. आणि ही सूत्र, ही जबाबदारी तुझ्या माध्यमाला सपूर्द करायची आहे. पण अगोदर शब्द काय वापरला तुम्ही? अरे रे. देवती वहिनी म्हणाला. अरे लोक ज्यांचं ऐकले तर काय म्हणेल तुम्हाला? दादा बायकोला घाबरतात. ती तुझी बहिणी आहे म्हणून असं मी म्हणालो की रेवती तुझी बहिणी आहे आणि रेवती माझी बायको आहे. याच्यात मी तुला सांगतो ही जबाबदारी जोपर्यंत राजदरबारात द्वारकेच्या मी भेट देईन, तोपर्यंत ही द्वारकेची राजसूय तुला हाताळावी लागतील. दादा तुम्ही आता ठरवला. एकदा जर का मी निश्चय केला तो केला, ठरलं ते ठरलं. मग जाणार म्हणजे जाणार. जाणार म्हणजे जाणार. अरे कारण विश्रांती हवे. तू तरी जबाबदारी स्वीकारत नाहीये. अरे जबाबदारी सारखा मूर्खपणा नाही, पण ती जबाबदारी जर का परिपूर्ण केली असेल तर त्याच्यासारखा शांतपणे या दुसऱ्या जगामध्ये कोणी नाहीये. दादा राजकर्त्याला विश्रांती नसते हो. हे मी सांगायला पाहिजे का तुम्हाला? पण माझ्या भरवशाचा माझा कनिष्ठ बंधू आहे, त्याचे अनेक पराक्रम मी ऐकत आलोय. आणि म्हणून मला असं वाटलं की आजच्या या कृष्णाच्या मातीवर अनेक जबाबदाऱ्या आहेत. तुझ्या जबाबदाऱ्या असतील त्या संसारिक. हे कृष्ण, या 56 कोटी यादवांच्या जबाबदाऱ्या नाही आहेत. तू कुठं काय करतोस? तुझ्या जबाबदाऱ्या आहेत भक्तिनींच्या बाबतीत. महाराजांचा अपमान का सहन करू मी अपमान? आणि त्या मूर्तीचा सन्मान ज्यावेळी मी या द्वारकेत प्रवेश केला त्यावेळी सर्व काही इथं घेऊन आले. सोनं दागिने बेकाराच्या बेकारा घेऊन इथं आले. संतपणे इथं आणला. त्यावेळेपासून या द्वारकेत कशाची संतप्त नाही. सारी प्रजा कशी सुखाने वाटते. आणि ही समाधान कशासाठी? एकदा का सुखद वाटणाऱ्या गोष्टीचा हवेसा वाटला की ती केव्हा पूर्ण होती सारखं वाटत राहतं. आणि म्हणूनच तर या द्वारकेत आमची पावलं पडतात क्षणी. या द्वारकेत आल्यापासून एक सारखं मला ना समाधान आणि सुखशांती. आणि या सुखशांतीला पाहून पहा कसे प्रेमाचे रंग आले पळून येतो. या कोर्टीच्या नादी लागू. मी काय हिच्यासारखी पळून नाही आले. 4 चौघात लग्न करून आले. या कोर्टीच्या मागे लागून आले. अरे मी दासी. मी श्रीमंत बापाची श्रीमंत आहे. आणि मला दासी म्हणताय. अरे बापरे, बामादेवी तुम्ही कसं काही हिला झालं? आमच्या मागे आपले ना असू दे असू दे. शांत राहा. आम्ही शांत राहा. माझ्या
पण आला काय कारण असेल ना कदाचित कारण आहे म्हणून तर इथपर्यंत आले. ऐकूया तरी आमचं हरवलं. वाटेल तेवढे तुम्हाला घेऊन गेल्याशिवाय मी राहणार नाही. तुम्ही माझ्याबरोबर चला. तुझा अधिकार इथे नसते वेळी तुझ्या मला देऊन त्या रुक्मिणीवरती जर का तू अधिकार करत असते माझाही नाही समुद्र बोलत सांगतोय जायचं असेल तर जा नसेल तर या देवाचा नाही नाद तुझ्या हाताला धरून बाहेर टाकावं लागेल. मला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. आम्ही जा म्हणतोय. नसेल तर अरे वा, माझा होकार. या गोष्टीच्या माला, या गोष्टीच्या समोर. पण मी पडेल प्रतिज्ञामध्ये. जोपर्यंत तिला माझ्या पायाशी घेत नाही, तोपर्यंत मी कधी शांत राहील. पतिवर्तांच्या सखा भक्तांच्या पाठीराच्या हे जगत जेता भगवंता हा भक्ती रूपी करून तुझ्या चरणी नतमस्तक होतोय. आठवतो तो प्रसंग त्या प्रसंगाची आठवण होतात तळपायाच्या रक्ताला चव मिळते आणि तो प्रसंग कोणता असेल तर माझी माता
सगळ्या हनुमंता हवेच्या वेगाने इथपर्यंत घेऊन आला कारण आहे कारण या परिसरात मी मेलाडू काय करता अरे करूचा तर करा नाही तर सोडून द्या मरे मेलाडू या काय करूचा हा आता तुमका कळना झालाय अरे वैता गेलो माका गेलो अरे राजकारण करून दबलो मेलाडू मी या फाटकवाडी दिलंय राजकारणी मोठे बाया जवळ माका घेऊन जातात बायको बघतो आणि बायको बघून घेऊन जाते आणि आपण बायला करून अडतात मरे अरे माका बसतात ठेलेली दांड्या तो दांड्यावर येलोय माझ्या अरे काय म्हणाला तू प्रताप आता सांग रे माझा केळा तू खावतो इलोय की त्या घ्या अरे ही परिपक्व झालेली फळा भक्षण करतो हे यावेळी त्या बाबाजीला तुला देऊ ना माझ्या बापाची नाही पण तुझ्या तरी बापाची आहे काय माझ्या बापाने ठेल्या तुझ्या बापान ठेल्यात हो मग सांग रे तू एक माळी एक मजूर या बागेच्या ठिकाणी काम करतोय मग अरे बाप तुझ्या बापाची बात कशी अरे बापाचं बाप मी बापाचा बाप तू होय तो बापाचा बाप तू होय तो अरे तुझ्या बापाचा बाप काय लक्षात ठेव आता तू काय वाटता माका नाही वाटता तसा होय होय तो मग या ठिकाणी का आणि कशासाठी आला अरे माझा कामच झाला मेले अरे काय नाही करता हे वनपळता माझा काम शिकवून हे पहिला अरे का बघूक नाही कधी मी एक घाव दोन तुकडा यावे की केला कोय तुम्हाला लक्षात ठेव खूप बघलंय मी आता माका त्याचा काय विषय अरे आता पण बघितला आज प्रत्यक्षात समोर उभा येतो आज नकार म्हणतो काय लक्षात ठेव आशीर सोपो कोणाचं माका काही करतो तो आशीर कोणाचा सोपो माका काय करूचा हा तो माझ्या पुढे तुला ते काम काय म्हणणार काय म्हणालो मला काही एनर्जी आहे येण्या काय म्हणते का दिसणार का काय म्हणाला मला काय करायचं आहे हो मग तुला काय करायचं आहे मग काय करायचं नाही ना इथून चालतो या कर्जवीव ना का माझ्या बापाशी जा तुका ए! तुका वाटला काय मेले ह्या काय तुझ्या बापाचं खेळ ठेवले ना अरे माझ्या बापाचे ठेवलं नाही
पण या कधाई वनाच्या ठिकाणी हे माकडा हा हा सकाळवंत वक्तव्य करतोय. कुणाच्या बाबतीत बोलतोय तू माझ्या हा अशा तितक्या गेले माकड माझ्या माकड वंचित 32च्या आतमध्ये घाटायचं मरकट म्हणतोय तुका काय राग येतो लोका मरकट म्हटलं तर तुका काय राग येतो ना नाही मला मरकट का असेल तू तुझ्या मालकाचं नाव काय म्हणा? अरे मालकाचं नाव माझ्या बलराम मेल्या इतकं मारलंय थोडासा खाऊ दे आता काय बोलत आहे का बोल आता काय चाललं कधी कोणाच्या बाबतीत बोलतोय माझ्या मालकाच्या अरे बलराम झाला तो आता नाही खाऊची इच्छा आहे वर. माका मारलंय माका आणि आता मला खाऊ देतोय माझी खाऊची इच्छा आहे पण माका वाटता तुका सुद्धा असो मारत नाही असो आडवा घालून मारत नाही कधी जाऊ मग यावेळी तुला सांग यावेळी तुला ह्या कदाई वनाचा त्याग करायचा आहे आणि तो का आणि कशासाठी असाय ए, माझ्या महाराजाचा आव्हान कर्दळीवर तुझ्या बाबाचा काय संबंध ए! ए, कळताळी वनाचा त्याग करायचा आणि त्या द्वारच्यापर्यंत जायचं. अरे तुझ्या इच्छेची पूर्तता होऊच येत नाही ए! जोपर्यंत वाहतो, जोपर्यंत वाहतो महाराजा, तोपर्यंत तुझा काही माझ्या इच्छेची पूर्तता होणार आहे नाही. होणार नाही होणार नाही ए, मेल्या जागो तरी बघू. होणार नाही. तुका वाटलं जर असं ये वाटलं तुका ना? ये यावेळी ये या कदाचित दादागिरी, कदाचित मी मला वाटतं
बलराम दादांचं नाव आणि या नावात बदल झाला पाहिजे. मी माझ्याकडे सामान्य नव्हे, ही द्वारका या बलराम दादाच्या शासनावरती माझं नाव आणि सामान्य एका मरकटाने पत्थर करावं की माझ्या नावामध्ये बदल झाला पाहिजे. कृष्णा कोण आहे? ही माझ्या शासनावरती या द्वारकेचे सत्ताधीश सर्व सत्ताधीश बलराम दादा या नावामध्ये दादाचा सगळा संपला. दादा गेले. अरे कुदन काय उपयोग दादा मेलो. दादा मेला. अरे माझी प्रतिष्ठा काय या द्वारकेच्या दरबारी दादा मेलो. दादा मेलो. दादा दादा मला तू माझो ना माका ह्या कोणी 3 फाटक या दिल्या ना याच्यात काय माझा होता नाही आपले दिले नाही का दाखवायचं तुमचा अरे एवढ्या वर्ष एवढे चांगली करतोय पोटभर करतोय अजून तुझा भागलेला नाही. माझा प्रपंच नाही. मास्तर ह्या घ्या. पण दादा मेलो याचा काय करू? दादा मेलो. काय वाटतं आणि काय होता उरलाय काय? ज्या दादाला मारून ना त्या अरे मार नका पडलं एका काय नसता. अरे मार खाल्लं कोणी? मार खाल्लं मेल्या. आणि ह्याचा काय इतका कुदोग राहता? अरे माझा मुकुटा काय म्हणतात काय दादा कुदर काय होतं ना? आणि तुम्ही सगळे काय झाला ना? बसता कुदा आपला काय वाटतं ना काय? अरे काय झाला तर झाला माझा. अरे कोण इनो? कैसून इनो? काय तर नाही माझा. कुणाची हिंमत दुसरा ऑर्डर करून आपण अरे त्या कर्तव्यवनात माताचा रागवून दिलंय. म्हणजे आमच्या राज्यात असणाऱ्या ते कर्तव्यवान फुलाने बहरलेला आहे. अरे त्या कर्तव्यवना. तशी त्याची मशागत केलेली आहे. या दादाने तुझी नेमणूक त्याच्यासाठी अरे केली आहे. दादा ऐकून नाही घेतल्या. त्याला ऐकत. अरे ते काय लागलीच काय? फळ लागली. अरे याच्या याचा फळ लागला. आणि ते फळ खाऊन मेल्याने काय वागतं माझ्यावर? सारा टाकून बंदोबस्त करण्यासाठी
होय तो. होय रे होय. होय तो. मी कोण? माझा अभिमान काय? माझा स्वाभिमान काय? सर्व भावना सर्व सत्ताने. काय होय तो. तुम्ही आता विश्रांतीसाठी जा. विश्रांतीसाठी जातोय. तर माझ्या रविनी घेऊन दादा नाही उद्या पुढे. जा मग तू. विश्रांतीसाठी जा. अरे वेळीच तुम्ही सांगितलं तो मला म्हणजे काय नाहीतर प्रजाजन झालेस 56 कोटी यादव काय म्हणते असते 56 कोटी यादवांचा दांडा मागला असतो माझ्या बुद्धीला चालना दिला आता त्याच्या पुढाच मार्ग शोधावा लागेल. असं कोण आहे? हे नारदा माझ्या खंड्यात अनेक कन्या आहेत. मोठे माझे प्रधान लक्ष्मण सर्व या दरबाराच्या ठिकाणी या डॉक्टरच्या ठिकाणी माझं अपमान झाले पण मी आलो त्याच्या जाणीव सदैव कल्याण होईल. द्वारकेची जय देवता. होय, तुम्ही तुमच्या कर्तव्यात निमग्न होता. पण आम्ही हत्या केलेली आहे. कोणीतरी अंगुष्ठ एवढा बळकट त्या कर्तव्यामध्ये सापडला. याचा बंदोबस्त तुम्हाला करावा लागेल. उचलत्या पावलाने आमच्या पराक्रम आपण जाणतात अरे नारदा मी तुला सांगत होतो अरे मरकटाला मारल्याची जबाबदारी या द्वारकेमध्ये आहे. पण असू दे कदाचित या दादाची हत्या असेल मान्य करा आणि उचलत्या पावलाला क्षणाचा विडंबना करता गर्दनीवरापर्यंत काय याच्यावरती विश्वास ठेवू नको. शंका या द्वारकेचा प्रधान जे आहे तो त्याची शंका तुमची असेल ना हे डरदा शंका तुमची असेल तर तुला जगाचे पाचारण तेव्हा मी तरी म्हणतो मी उचित करते ते म्हणजे तुझा बाबा अरे गरुडा आम्ही हाक दिली त्यावेळी या बलरामाचा फलराम झाला आणि नारदाला हाक दिली तर नारदाचा फलराम झाला. दादा तुमची शंका योग्य आहे कारण ज्यावेळी तुम्ही मला हाक दिली त्यावेळी मी फलाहार करत होतो. हा म्हणजे तू फलहार करत होता म्हणून माझा फलराम झाला. आणि माझं काय रे नारदा ज्यावेळी तू मला हाक दिलीस त्यावेळी मी निद्रावस्थेत होतो म्हणून नारदाचा फलराम झाला. आणि माझ्या देवानं ज्यावेळी मला हाक दिली त्यावेळी मी माझ्या कर्तव्यासाठी परिपूर्ण होतो. याच्यासाठी देवाने हाक देतात उचलता पावलाने माझ्या देवाच्या चरणी आलो. गरुडा तुला इथपर्यंत का प्रचन केलं माहिती आहे का? हा देवा नारदा त्याची जबाबदारी त्याला समजून सांग. कशासाठी मला बोलवलं? गरुडा तुला हार देण्यामागे कारण फक्त एकच. असं कोणतं? गर्दनी महाराज कोणतरी अंगुष्ठा एवढा घरकट सारा गर्दनी महाराजचा उद्ध्वस्त करून टाकलाय. त्यासाठी आम्ही तुला इथं कथन केले. कर्दळी वळ्याच्या ठिकाणी
एक अंगुष्ठा एवढा मरकट होय त्याच्यासाठी मला इथं बोलावलंय. होय मग काय रे दादा मला सांग, या तुझ्या नगरीमध्ये घोडदार पायदळाचे अमाप सैन्य असताना या गरुडाला बोलवण्याचं कारण तरी काय? अरे करुणा हा. तू म्हणे कुणी सामान्य नव्हे. कशावरचा पुत्र आणि विणताचा पुष्पाने धन्य केला सारा देवदेवतांना सोबत पळून ठेवला. अशा महापराक्रमी योद्ध्याला आम्ही प्राचारण केलंय. आणि काय आहे माहितीये का सांगायची गोष्ट म्हणजे हा. तो आहे उडान टप्पू आणि तू आहे उडान पट्टू. पण यांच्यासाठी तुला पाचारण केलेलं आहे. पण दादा, माझे सामर्थ्य तुम्ही जाणता आहात, माझे पराक्रम काय, आणि त्या अंगुष्ठ मरकडाला पकडण्यासाठी मी जाणार नाही. कृष्ण पाहिलास मी काय म्हणलो. मी माझ्या प्रधानीनं पाठवलं. तुमच्या लोकांच्या हट्टापोटी याला तुम्ही पाचारण केला. मला काय म्हणायचंय? अरे यांच्या पराक्रमामुळे हा घाबरला. हा घाबरतोय. हा दिसायला माझ्या पराक्रमावरती शंका शंका घेताय तुम्ही. हा दिसायला तारांगणा एवढा आहे. पण याची अंगुष्ठा एवढ्या मरकडासोबत लढण्याची हिंमत नाही. आता बोला तरी. हा आई, हा धरून घाबरला. घाबरतोय. देवा, आता तर मी जाणारच. त्या अंकुशाला मरकडाला पकडण्यासाठी मी जाणारच. प्रधान सामोपचाराच्या बोलाने सांगेल, ऐकलं तर ठीक, यापेक्षा त्याच्या पुढच्यावरून इथपर्यंत ठेवणे. या अंगुष्ठा एवढ्या मरकटानं गर्दने मनामध्ये छान मांडला. ते दृश्य पाहण्यासाठी आम्हाला सुद्धा मी गमावलेलं एवढं मात्र. आणि प्रत्येकाची मार्ग प्रतीक्षा करतोय सकाळ मग का आणि कशासाठी येतोय? दादा बलराम दादा त्याच्या नावात मला बदल करायचा आहे. माझ्या बलराम दादाच्या नावात बदल करायचा आहे. अरे काय तुझ्याची हिंमत लागून गेली? हे संकटा, तुला सामोपचाराने सांगतोय, रक्त भुकेचा सांत्वन झाला असेल तर जागा सोड. काय कदाचित तुला कल्पना नसेल या सगळ्या हनुमंताच्या पराक्रमाची. याच्यासाठी तुला सांगतोय, आलेला मार्ग आणि प्रस्त आलेला मार्गाला जाण्यासाठी हा गरुड इथपर्यंत आलेला नाही. देवा, यावेळी तू बोलत नाही. तुझ्या वाटेत निघणारे शब्द अहंकाराने तू यावेळी मसला आहे. यावेळी तुला मोठेपणा म्हणजे जाडेपणा झालेला आहे. आणि हे दुर्गा तुझ्या अंगी असणारा धर्म यावेळी मी हरण करीन. त्याच वेळी सांगेन बलराम गेला. Thank you.
हे कृष्ण हे प्रणाम पा. पाहिला याच्या कृष्ण काय बोललो होतो? याच्या जंतूला रक्त लागलेला आहे आणि याने त्या अंगुष्ठा एवढा मरकटाला आपल्या जंतून ओतून एवढंच नव्हे तर त्याने त्याचं रक्तही प्राशन केलेलं आहे. एवढं नाही. कृष्ण दादा का तरी पाहिले असेल ना अरे बनूनच तो दादा नको रे नको दादा. अरे तू मरकट तुला अंगुष्ठाला वाटतोय पण तो अरे अंगुष्ठा एवढा क्षणात मला ठेवतोय. तो कोणी सामान्य नाही. देवा माझ्या एकच स्त्री मुखात ठेवून दिली. हा गरुड काय बोलला होता हे नारदा नारदाचा फारच झाला बलरामाचा बलराम झाला आणि याच्या पराक्रम पाहिला असेल कृष्ण दिसायला साडा म्हणा एवढा आहे पण अंगुष्ठ एवढा मरकट याला सायला पहिला कोणतरी सोडलेलं. दादा नको रे दुशासन. दादा नको. दादा आता गरुडाचं गर्भारण झालंय यासाठी गरुडा असा विश्रांतीसाठी जा. ज्या वेळेला मी हाक देईन त्यावेळी अध्यक्षांनी इथपर्यंत ये. अंगुष्ठा एवढ्या मरकटाचा बंदोबस्त तो गरुड करू शकला नाही. मग यावेळी हा आता आम्हाला इथे थांबून कसं जास्त वेळ थांबता येणार नाही. त्यासाठी दादांच्या प्रयत्नांमध्ये झालं म्हणतोय. हे हे काय दृश्य मी पाहतोय या सम्राट द्वारकेच्या गजाली वडामध्ये या फळझाडाकडे पाहिलं असेल या वृक्षाकडे पाहिलं असेल तर त्याच्या फांद्यानं त्या वृक्षापासून करण्यासाठी करते तत्पर झालाय बडे अंगुष्ठ एवढा मरकट पण सम्राट माझ्या दृष्टी बोलू लागले अरे तुझी पोट पूजा जर झाली असेल फलहार जर केला असेल तर उत्तरच्या मार्गाने चालता हो. प्रथमतः मला एका प्रश्नाचं उत्तर हवंय. तुझ्या देवाला तोडल्या काय आणि इथं येणार तो याची मर्यादा ठरवली. माझं मला प्रश्न करण्यासाठी तत्पर हवंय. मी म्हणजे कोण? हे मर्कटा 56 कोटी यादवांचा शास्त्र बलराम तुझी मार्ग प्रतीक्षा या कर्णावरच्या ठिकाणी. शरीरावर चमत्कार या बलराम दादाचे शब्द तुझ्या तरणी कथन पावतात म्हणे माझी मार्ग प्रतीक्षा हे मर्कटा तू करत होता तुला काय वाटतं रे एक मर्कट वनामध्ये माझी या 56 कोटी यादवांच्या शास्त्राची मार्ग प्रतीक्षा करतोय. तुला काय वाटतं तुझ्या पराक्रमावर तुझा विश्वास आहे? तुला हे शेवटची संधी देतोय या विश्वाचा चित्रपट जर का तुला पाहायचं असेल उत्तरच्या मार्गाने चालता हो. या कर्णाळी वनाच्या ठिकाणी माझी पावलं पडली
ती का आणि कशासाठी असेल? माझा देह एकच आहे. तो कोणता असेल तर तुझ्या नावात बोलण्यासाठी तत्पर झालायस. हे लाडी ठेव, हा बलराम दादा आहे. या बलराम दादाला 56 कोटी यादवांचं नेतृत्व केलंय आणि काय आपल्या नावामध्ये बदल करावा असा एका मरकटाला शक्य नाहीये. राणाच्या नावात यावेळी मला बदल घडवायचा आहे. कारण या 56 कोटी यादवांना मग या बलराम कोणत्या तऱ्हेने या बलराम दादाला प्रतिकार करण्यासाठी तत्पर होतोय आणि कोणत्या तऱ्हेने या बलराम दादाच्या नावामध्ये बदल करतोय हेच यावेळी या बलराम दादाला पाहायचं आहे. काळी मातेला पाण्याचा लोणाचा झाला नाही त्याचा काय उपयोग आहे? त्याचप्रमाणे किती कडकडाट, किती कडकडाट. अरे हे बलराम आवाज कोणता बलराम नाही आहे. आवाज धावणारा शब्द आहे. कोणत्या जगात सांगितलं का मला? या प्रसंगात हा बलराम तुझ्या आत्मेत मी वावरतो पण सांप्रत 56 कोटी यादवांना सांगण्यासाठी या 56 कोटी यादवांना कळलं पाहिजे की बलरामाच्या नावात बदल झालाय. ए नको रे नको.
पदाची वेळ होती म्हणून बरं झालं रे. काय नाहीतर केलं दादा 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 झालं काय? तुझ्या नावात बदल कसा झाला? अरे अंकुष्ट एवढा मनकट. अरे नारदा काय सांगू, क्षणात अंकुष्ट एवढा, क्षणात आकाशा एवढा, इकडं उडा तिकडं उडा, इथं तिथं तिथं. ए नको रे नको रे नको रे. ए मी नाही रे नाही रे नाही रे. ए नको नको रे कृष्ण नको. एक मला सांगा, मला वाटलं होतं ही द्वारका नाही 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 नाही. या दादामुळे चालते, हे सगळं माझ्यामुळे चालते. कमीपणा गेला की नाही? हे कृष्ण नको रे, काय वाक्य आहे? नको नको. मला पुन्हा एकदा विश्रांती नाही. हे चाललंय तुमच्यामुळं. नको रे मी जातो. हे कृष्ण, ये द्वारकेची राजसूत्र ही जबाबदारी तू स्वीकार. दादा संसार चाललो. अरे काय बटन करतात. एकत्रित झाल्यानंतर काय होतं? याचे प्रत्यय आता दादाला आलाय. दादांचा अंकार नाही सोडलाय. पण आता राहिले तो एक अंकार. अजून एकदा मी म्हणतो देवा, बोलताना अजून एकदा आवाज दे. आता नाही, तू आता इथून सांगतोय, तुझ्या कानात सांगतोय, तू ऐक आणि तिथपर्यंत जा. हा देवा. या गरुडाला कशासाठी बोलवलं? गरुडा, तुला इतक्यांत पाचारण केलं असेल, कशासाठी असेल तर आता पुनश्च तुला जिथं गेलास तिथं जावं लागेल. नाही रे देवा, या ठिकाणी आता मी पुनश्च जाणार नाही. नारदा, त्यांच्या बाजूने समजून सांग. तिथे गेल्यानंतर हा, तिथे गेल्यानंतर त्याला हे म्हण, कपिवरा तुझा राम पाहतो, कपिवरा तुझा राम पाहतो. देवा, असं म्हटल्यानंतर मला मारणार नाही ना? नाही, ते ऐकल्यानंतर तो शांत होईल आणि त्या समेत येण्याची तयार होईल. जा, ठीक आहे. समेत सुरुवात येतो कर. देवा. जा म्हणतोय. जा म्हणतोय. देवाने सांगितल्याप्रमाणे इथपर्यंत आलोय खरा. आई काय एवढा का राग करून अरे माझी तळपायाची आग मस्त करायला जाते. देवाला आज तुझी गरज आहे. हा? देवाचा लाडका भक्त आज देवाच्या दर्शनाकरिता व्याकुळ झालाय. देवाला आज तुझं वनवासी सीता देव आज देवाला तुझी गरज आहे. काय खरं सांगतोय? होय. आज देवाला माझी गरज होय आहे. आई. म्हणून तुला वनवासी सीता बनव
म्हणून देवाने मला इथपर्यंत पाठवून दिले. मग थांब, मी जाते, अशीच जाते. कपाडातील सर्व दागिने, साड्या, साड्या उठाल्या, दागिने उठाल्या. अशी नव्हती वनवासी सीता. मग वनवासी सीता म्हणजे दागिने म्हणजे दागिने नाही. होय. अरे, हे सर्व काही तुला उतरून ठेवावं लागणार. असं म्हणतोय. मग कशी होती मला माहिती नाही. तू सांग कसं मी करते. एकदम साधी, भोळी, सरळ. आज हा वा, तुझ्यासारखी बघितलीच नव्हती. होय, भेटणार तर. देवा, अरे बापरे, कुणाला की मला? भूत, 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 शांत. बघ कशी सीता. वा, हा, म्हणजे वनवासी सीता वनवासी सीता. का बनून आणली? होय, बघ ना. पण सत्यभामे, पहा तुझा चेहरा पहा. म्हणजे आता ज्या आरशामध्ये पहा. कामकाज जर नाहीसा झाला असेल, तर गर्व जर मीपणा जर गेला असेल, लोकांना पटवून दे. बाहेरचा टेंबा का मिळू नये हे तू लोकांना पटवून दे. माझ्या माहिती जसं मी वागले तसं तुम्ही कधीच वागू नका. पती हा परमेश्वर समजून, कसाही असो, लुळा, लांगडा, पांगडा कसाही असला तरी तो आपला पती समजून त्याची सेवा करा. तरी तुमचा संसार सुखी आणि समाधानाचा होईल. एवढी तुमच्या चरणी नम्र विनंती, नम्र विनंती. तुला जर का वनवासीता बघायची असेल तर बघ, कोण ग रुक्मिणी, जशी असते तिथं तशी कळते. चुकले मी. तुला ना आता जा पुढं. कधी श्रीमंतीचा टेमा मी पुढे बोस जा म्हणतोय. तो येणारा माझा सखाबत हनुमान जर तुला या अवस्थेत जर पाहिला असेल तर मस्तकाची बाहेर मस्तकी जाईल. जा म्हणतोय तू. काय करायचं सांगता येत नाही. जा म्हणतोय तू. देवा, तोंडावर कोणता तरी आवाज येतोय.
दर्शनावं होतं ते दर्शन तुला आज या राघवाचं झालंय. त्यामुळं पुढे कलियुगात तिथं पंढरीमध्ये लोक विठ्ठल मंदिर बांधतील आणि त्या विठ्ठल मंदिर बांधल्यानंतर त्याच्या पृष्ठभागी एका बाजूला गरुड आणि एका बाजूला हनुमान या दोघांचं दर्शन घेतल्याशिवाय जो कोणी सात्विक भाविक माझ्या दर्शनाला येईल त्याची श्रद्धा निष्पन्न होईल. त्यामुळे सर्वप्रथम तुमचं दर्शन तदनंतर माझं दर्शन असा मला तुमची ख्यातिकीर्ती करायची आहे. हे राघवा धन्य झालो. बरोबर समाधान झालं देवा. होता नाही देवा काही, होता नाही देवा काही, देवा करे. तर मंडळी बघू शकतात जवळपास पावणे तीन झालेच. तर आत्ता नाटक संपलेलो हा. तर नाट्यप्रयोग मस्तपैकी झालेलो हा. आणि राजे बॉईज फाटोवाडी यांच्यानी शिवजयंती दरवर्षी करतात, मस्तपैकी शिवजयंती करतात. सकाळी काय आपण बघू गावाक नाही, पण त्यांच्यानी बोलवलेलं नाही आपण, पण आपण काय नाही येऊ. संध्याकाळी येत आहे म्हटला नाटकवाल्यांसोबत, कारण आपले जांभरेवालेच नाटक आले, जांभरे मिक्स संयुक्त नाटक होता. तर मस्तपैकी नाटक केलं आणि त्यांच्यानी. आणि शिवजयंती पण मी बघितलं आहे, थोडीफार मस्तच झाली. तर आता आपण दशावतारी कलर आपलं उतरतात आणि थोड्या वेळानं आपण जातो चंदगडात, म्हणजे ते जातील जांभरे, आपण जातो चंदगडात. तर चला ही व्हिडिओ आपण आता संपवूया. तर व्हिडिओ तुम्हाला कसा होता कमेंट नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटाय पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय.